आता खातेदार आहेत, आम्ही परस्पर कुठल्या प्रकारचा कोणाला आरोप करत नाही किंवा कोणाला चुकीचं म्हणत नाही. त्यांनीच आम्हाला तक्रार म्हटलेलं आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं आहे, त्याच्या सांगण्यावरून आम्ही तुम्हाला सांगत आहोत. आता या मावशी आपल्याला सांगतील नेमकं प्रकार काय घडले. आम्हाला काय माहित नाही, काय केलं आणि काय नाही झालं ते आम्हाला माहितच नाही. तर काय झोपली का काय केली आम्हाला काय माहिती, आम्हाला विचारला पण नाही. पण मावशी, ज्यावेळेस तुमच्या जागेच्या व्यवहारासाठी तुम्हाला नेलं असतील किंवा त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं होतं का? नेला पण नाही, काही माहितच नाही, आम्हाला माहिती नाही, कुठंच नाही गेलो. आणि पण आता जर तशा पाहायला गेलं तर त्या उतार्यावर जेव्हा त्यांनी ती हस्तांतरित केली त्यावेळेस तुमचा अंगठा एक आहे, तर तुम्ही तो अंगठा कशा पद्धतीने दिला आणि तुम्हाला कशा पद्धतीने सांगितलं गेलं होतं? काय माहिती अंगठा दिला मला, सरकारी पैसे येतील का, घरकुळा भेटतील का, माहिती असेल बद्दल आम्हाला काही माहिती नाही. त्याच्यामुळे म्हणतो पैसे तुम्हाला भेटतील, अंगठा द्या. अंगठा द्या बोलतो, अशी फसवणूक केली आमची. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या जमिनीचा जो हस्तांतरण बिगर शेती आदिवासीला हस्तांतरण झाले त्यावेळेला ते संगर्भ झालेले आहे. त्यांना खोटं सांगितलं की तुम्हाला योग्य लाभ देऊ, तुम्हाला घरकुल देऊ, तुम्हाला पैसे मिळतील, वेगळे अंगठे करा, अशा प्रकारचं त्यांना खोटं सांगून त्यांचे अंगठे घेतले. आणि ते कधी त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कधी तसे करण्यात आलोच नाही, अफिडेविटसुद्धा कधी आम्ही करून दिले नाही. पण त्या अफिडेविटसुद्धा एका व्यक्तीच्या नावे केलं आणि बाकीच्यांच्या सह्या घेतल्या, अशा प्रकारचे हे प्रकरण आहे. आम्ही जर का या बाबतीमध्ये उपोषणाचा विषय असेल त्यावेळेस मी या सर्व तालुक्यातील जेवढे ज्ञाती लोक असतील, जेवढे तज्ज्ञ लोक असतील त्यांना सांगू इच्छितो. कारण शासन निर्णय सांगतोय या जमिनीचे हस्तांतरण करताना जरी आदिवासी असेल आणि त्याला चुलत भाऊ जरी असेल, भावकीचा असेल, त्यालासुद्धा ही जमीन हस्तांतर होत नाही. तर बिगर आदिवासी खातेदाराचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये खूप मोठा अनियमितता झालेली आहे आणि ह्याच्या अनुषंगाने आम्ही आता या आदिवासी खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी भविष्यात आम्ही तीव्र आंदोलन करू, उपोषण करू. एवढंच मी या निमित्ताने सर्व कर्जत तालुक्यातील संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना इशारा देतो. जय श्रीराम, धन्यवाद. सर्व कर्जत नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान. आज आम्ही कर्जत तालुक्यातील बहुतांश बऱ्याच ठिकाणी आदिवासी खातेदाराच्या जमिनीचा गैरव्यवहार झालेला आहे आणि अनेक धनिकांनी म्हणजे बलाढ्य धनिकांनी जमिनी आपल्या नावावर करून घेतलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने पाहिलं तर ह्या आदिवासी खातेदाराच्या जमिनीच्या बाबतीमध्ये 1966 कलम 6(ब)(6)(अ) अंतर्गत आदिवासी खातेदारी जमीन शासनाच्या परवानगीशिवाय हस्तांतरण करता येत नाही असा कायदा आहे, असा नियम आहे, असा शासन निर्णय आहे. आणि त्या शासन निर्णयानुसार या जमिनीवर सातबाऱ्यावर तसा शरय आहे. परंतु असं असताना सुद्धा ह्या आदिवासी खातेदाराच्या जमीन तहसील कार्यालयामध्ये सुनावणी घेऊन आणि चुकीची माहिती घेऊन ही जमीन आपल्या स्वतःच्या नावे करून घेतली आणि ही जमीन आता विक्री सुद्धा झालेली आहे आणि कोट्यवधी रुपयाचा याने ह्या जमिनीचे पैसे घेतलेले आहेत असा आम्हाला समज आहे. आम्ही या मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो की आम्ही कुठल्याही प्रकारचा विनाकारण कोणावरही अन्याय करत नाही किंवा कोणालाही विनाकारण त्रास देत नाही. उलट आम्ही ज्याच्यावर अन्याय होतो त्याला आम्ही न्याय देण्याचं काम करतो आणि यांच्यावर अन्याय झालाय असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी आम्हाला ह्या प्रकरणाची संपूर्ण लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे आणि त्या लेखी तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही आता पोलीस संघटना यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आणि आज आम्ही उपविभागीय अधिकारी जे आपल्या कर्जत तालुक्याचे अतिशय म्हणजे त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी आम्हाला आज आम्ही निवेदन देताना बऱ्यापैकी आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि बऱ्यापैकी न्याय देण्यासाठी आम्हाला त्यांनी प्रयत्न करणार आणि करू असं आश्वासन दिलेलं आहे. आणि जे 15 दिवसामध्ये या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कारवाई करतील असं त्यांनी आम्हाला आजच शब्द दिलेला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना 15 दिवसाचं टायमिंग दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे या कर्जत तालुक्याचे तहसीलदार मान्य श्री धनंजय जाधव यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांनी अन्यायाविरुद्ध आम्ही लढतोय, आपल्या माध्यमातून आदिवासी समाजाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू. आम्ही आपल्या बरोबर आम्ही कुठल्या प्रकारचं आपल्याला खोटं आश्वासन देणार नाही. त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर आता आम्ही समोर आपल्या पोलीस स्टेशनचे आपले निरीक्षक साहेब पाटील साहेब यांच्याकडे पण आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनाही विनंती केलेली आहे की आमच्या भविष्यात या चौकशीमध्ये संबंधित ज्यावर कारवाई करायची झाली तर आपण कारवाई करावी. तर त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला त्यांनी पण आश्वासन दिलेलं आहे.
आम्हाला जेव्हा जेव्हा वरिष्ठांचे आदेश येतील तेव्हा आम्ही या आदिवासी जमिनीच्या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाई त्वरित करू, तेव्हा आपण उपोषण करू नये अशी त्यांनी विनंती केली. परंतु 15 दिवस जर काय कुठल्या प्रकारची कारवाई जर झाली नाही तर आम्ही या आदिवासी बांधवाच्या समेत या कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, उपोषण करू आणि त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. या अनुषंगाने या कर्जत तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना मला पोलीस संघटनेच्या वतीने आवाहन करायचं आहे की आम्ही ह्या एकच आदिवासी बांधवांसाठी हा लढा पुकारलेला नाही, तर सर्व आदिवासी बांधव आहेत जे आदिवासी समाज आहेत ज्यांच्या जमिनी धनिकांनी बळकावल्या आहेत आणि धनिकांनी त्या चुकीच्या मार्गाने नावावर करून विकलेल्या आहेत आणि त्या बेकायदेशीर आहेत. अशा सर्व आदिवासी समाजाला आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे. जेवढे जण कोणी तालुक्यातील आदिवासी बांधव असतील त्यांनी आमच्या पोलीस मित्र संघटनेशी संपर्क साधावा आणि आम्हाला लेखी तक्रार द्यावी की आपल्या जमिनी ज्या लोकांनी हडप केल्यात त्या चौकशी करून आम्हाला परत मिळून द्याव्या किंवा आम्ही त्याच्यावर कारवाई करावी. अशा प्रकारचे सर्व आदिवासी बांधवांनी मागणी जर केली जे येईल त्यांना आम्ही न्याय देण्यासाठी सक्षम आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला उपोषण करू, आंदोलन करू आणि त्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या अनुषंगाने मी सर्व करवरकर नागरिकांना आवाहन करतोय की आम्ही वेळोवेळी न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उपोषण करत असतो आणि अन्यायग्रस्त न्याय मिळवून देत असतो. त्याचप्रमाणे आता हे आमचं 32वे उपोषण आहे आणि आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. तर आपण कर्जकर नागरिकांनी वेळ काढून आमच्या उपोषणाला पाठिंबा देऊन ह्या आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्याचे सहकार्य करावे. धन्यवाद. जय श्रीराम.